जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो, पहिले खाकी बाद में बाकी असं स्वप्न उराशी बाळगून अभ्यास करणाऱ्या तमाम विद्यार्थी मित्रांचं आपल्या आवडते यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला वर्दीमध्ये उभं राहायचं आहे, गर्दीमध्ये नव्हे। त्यामुळे हा मुद्दा लक्षात ठेवला पाहिजे नेहमी। तर आज या व्हिडिओमध्ये तुमच्या बरोबर मी एक महत्त्वाचा मुद्दा शेअर करणार आहे, ज्याच्याबद्दल विद्यार्थ्यांच्या मनात खूप सारा गोंधळ आहे, कन्फ्युजन आहे। तर ते या व्हिडिओमध्ये डाऊट क्लिअर करण्याचा मी प्रयत्न करणार आहे। तसेच सुरुवातीला जो मी क्वेश्चन पेपर आता आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकला आहे तो आपण पाहूया, आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका। मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर हा प्रश्न पाहू शकता, क्वेश्चन नंबर 28। मी नेहमी तुम्हाला सामान्य अध्ययनचे प्रश्न विचारतो, पण आज जो आहे तो गणित आणि बुद्धिमत्ताशी रिलेटेड हा प्रश्न आहे। एक दूध विक्रेता पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी अनुक्रमे 21 लिटर, 17.5 लिटर, 18.5 लिटर असं दूध विकतो, तर त्याची सरासरी विक्री सांगायची तुम्हाला। ऑप्शन नंबर ए 18, ऑप्शन नंबर बी 19, ऑप्शन नंबर सी 22, ऑप्शन नंबर डी 21। तर या प्रश्नाचं उत्तर विथ एक्सप्लेनेशन तुम्ही टाईप करायचं कमेंटमध्ये। मित्रांनो, आपलं टेलिग्राम चॅनल ई स्टडी पॉईंट 22,000 त्यावर सबस्क्रायबर आहेत। तुम्ही अजून जॉईन केलं नसेल तर कमेंटमध्ये जॉईन नाव टाईप करा आणि तुम्हाला मिळणाऱ्या या फ्री प्रश्नपत्रिकांचा लाभ घ्या। तर या ठिकाणी मी आज ही क्वेश्चन पेपर ज्याचा प्रश्न तुम्हाला विचारला ती अपलोड केलेली आहे। भविष्यामध्ये मला मॅथमॅटिक्स आणि बुद्धिमत्ताचे जे क्वेश्चन्स आहेत ते डेली बेसिसवर एक्सप्लेन करायचे आहेत, पण तुमचा रिस्पॉन्स तसा आलेला नाही आहे, त्यामुळे मी अजून स्टार्ट केलेला नाही आहे। आजच्या व्हिडिओमध्ये महत्त्वाचा जो पहिला मुद्दा आहे, परीक्षा ऑनलाईन होणार की ऑफलाईन होणार, तर हा मोठा डाऊट आहे विद्यार्थ्यांच्या मनात। तर पहिला डाऊट तुमचा आता क्लिअर करतो। तर पाहू शकता तुम्ही स्क्रीनवर मित्रांनो, टेंडर महाराष्ट्र लीगल माहिती आहे। त्यानंतर दुसऱ्या पेजवर कंपनी ज्या आहेत ज्यांनी अर्ज केले होते आणि त्यांची निवड झालेली होती 20 कंपन्यांची, तर त्यापैकी एक कंपनी आपल्यासाठी निवड होणार आहे। तर त्याच्यात काय त्यांनी मेन्शन केलं, एक्झाम ऑनलाईन की ऑफलाईन, त्यातच आपलं सिद्ध होतं, ते आपण स्क्रीनवर पाहू शकता। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो, 20 कंपन्यांची निवड झालेल्याचं हे पत्र आहे। ते आता तुम्हाला झूम करून दाखवतो, त्यावरून तुम्हाला समजेल की एक्झाम ऑनलाईन की ऑफलाईन होणार। तर झूम केल्यानंतर इथं दिसतंय मित्रांनो, OMR बेस एक्झामिनेशन विल बी कंडक्टेड। OMR बेस म्हणजे काय, तर ऑब्जेक्टिव्ह टाईप ऑफलाईन पेपर। OMR शीट असं कुठे लिहिलेलं असतं, अजून MPSCची एक्झाम असते त्या ठिकाणी लिहिलेलं असतं। 12वीला ज्यांनी एक्झाम दिल्या आहेत, CET, EEE वेगवेगळ्या ज्या एंट्रन्स एक्झाम असतात त्यामध्ये सुद्धा OMR शीट मेन्शन असतं। OMR शीट हे आपल्याला ॲन्सर की जी ॲन्सर जे असतं ते भरण्यासाठी दिलेलं असतं, ज्यांना माहीत नसेल त्यांना सांगतो। तर अशा पद्धतीने OMR शीटचा मेन्शन आहे, त्यामुळे ही एक्झाम जी आहे ती 100% ऑफलाईन होणार आहे, 100% ऑफलाईन होणार। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलशी कनेक्टेड राहा, कारण इथं जेन्युइन महत्त्वाची खरीखुरी माहिती दिली जाते। आधी लेखी होणार की ग्राउंड होणार आधी, तर याबद्दलचा GR 2019 साली मागच्या वर्षी हा रिलीज झालेला आहे। तर त्यानंतर 2019 नंतर अजूनपर्यंत कुठलाच GR आलेला नाही आहे। त्या अर्थी 2019चा जो GR आहे तो फुल अँड फायनल असेल। विद्यार्थी मित्रांनो, महात्मा गांधीजींचे माकडे तुम्ही पाहिले नसेल तर स्क्रीनवर पाहू शकता, हेच ते माकडं आहेत 3। तर या ठिकाणी तुम्हाला दिसतंय, बुरा मत सुनो, बुरा मत बोलो, बुरा मत देखो। तर याऐवजी मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो या व्हिडिओमध्ये की अच्छा बोलो, अच्छा देखो और अच्छा सुनो। तर आता तुम्ही काय करायचं, जो GR मधला महत्त्वाचा मुद्दा मी दाखवतोय तो चांगल्या रीतीने मी जे बोलतोय ते ऐका आणि बोलू नका, शांत बसा। त्यानंतर तो व्यवस्थित बघून घ्या, म्हणजे परत तुमच्या मनात तो प्रश्न उरला नको पाहिजे, आणि तुम्ही फक्त अभ्यास म्हणजे अभ्यास केला पाहिजे, इतर गोष्टींचं टेन्शन घेता नको पाहिजे। जे उमेदवार लेखी परीक्षेत 35% मागास प्रवर्गातील उमेदवार 33%
गुण मिळवून लेखी परीक्षा उत्तीर्ण होतील, म्हणजे सुरुवातीला लेखी होईल, त्यामध्ये 35% मार्क पाहिजे साधारणतः पास होण्यासाठी. मागास प्रवर्गातील उमेदवारांच्या बाबतीमध्ये 33% तो आकडा पाहिजे. त्यापैकी गुणवत्ता क्रमानुसार, म्हणजे त्याच्यात सुद्धा मेरिट लागेल. पास झाल्यानंतर पास झालेले जे विद्यार्थी असतील त्यांचं 1/10च्या रेशोनुसार सिलेक्शन होईल आणि मैदानी चाचणीसाठी तुम्हाला पात्र ठरवण्यात येईल. तर हा जो मुद्दा दाखवायचा तो मित्रांनो, आणि आशा करतो या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वच डाऊट क्लिअर झाले असतील. काही डाऊट असतील तर ते सुद्धा कमेंटमध्ये टाईप करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.